सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तर ही नागपूरवरून स्मिताताईंची ऑर्डर आहे। तर आपण स्वामींच्या कृपेने भरपूर ताईंना स्वामी सेवेमध्ये आणलं आणि स्वामींचा प्रसार प्रचार चालूच आहे। त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन जी आपण सेवा देतो विधिवत, त्या सेवेचं सुद्धा फळ भरपूर ताईंना मिळतंय। तर आता ताईंच्यावर आपण अष्टलक्ष्मी दिव्याची आणि पूजा साहित्याची आज पूजा विधिवत करणार आहे। तर हा व्हिडिओ बघा। हा जी बालाजी अगरबत्ती आहे ही सर्वांना आवडणार आहे। सुगंध अगदी घरामध्ये 24 तास राहतो आणि खूप चांगल्या क्वालिटीची बघा आपल्याकडली बालाजी अगरबत्ती उपलब्ध आहे। ज्या ज्या ताईंना ही बालाजी अगरबत्ती हवी आहे त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। तर ताईंनी खूप मोठी ऑर्डर केलेली आहे आणि ताईंची इच्छा होती, 1 महिन्यापासून ऑर्डर पेंडिंग आहे बरं का, कारण वेळ नाहीये व्हिडिओ करण्यासाठी, त्यामुळं आता ताईंचा आपण व्हिडिओ करतोय। ज्या ताईंना पूजा साहित्य घ्यायचं आहे त्या ताई शॉपला सुद्धा येऊ शकतात किंवा तुम्ही अगदी ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता, अगदी घरपोच। आता ताईंना हे कुरिअर मला पाठवायचं आहे आणि स्वामी कृपेने सर्व ताईंच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते। तर ताईंनी बघूया काय काय घेतलेलं आहे। तर बघा, सकाळी स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा झालेली आहे आपल्या इथं, ज्या की काकू आल्या होत्या डांगे चौकातून, त्यांच्या शुभ हस्ते आपला ही सेवा पूर्ण झाली मंत्र पुष्पांजलीची। त्याचबरोबर बघा, आता आपण या अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत पूजा करणार आहे आणि तुम्ही सुद्धा हा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे खरेदी करू शकता। तर अष्टलक्ष्मी दिव्याला अगोदर आपण हळदीचं लिंपण करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, अगदी होलसेलमध्ये 1750 रुपयेमध्ये मोर असणारा सर्वात मोठा तुम्हाला दिवा आपल्याकडे मिळणार आहे। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ह्या मंत्राचं पठण करत करत किंवा ओम श्रीम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्ही ह्याच्यावरती अशी सेवा करू शकता। ज्या ज्या ताईंना सेवा करायची आहे, आता ही अष्टलक्ष्मी म्हणजे 8 दिशांचं 8 एंट्रन्सचं विशिष्ट असं महत्त्व आहे, त्यामुळे 8 दिशेने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होते। त्यामुळे बघा, हा दिवा तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही लावू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे। त्याजर बघा, ताईंनी खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडं घेतलेली आहे। तर त्यांची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया। आणि माझ्या नित्य सेवेमध्ये बघा मी पूजा करते आणि ती मूर्ती ज्याच्या नशिबात आहे म्हणजे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता आणि सिद्ध होते ते त्यांना मिळतेच। तर ताईंनी बघा सुंदर अशी बघा कमळात बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडे खरेदी केलेली आहे। तर ही सुद्धा ताईंनी घेतलेली आहे। त्यासोबत बघा ताईंनी बरंचसं साहित्य घेतलंय, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। तर ही बघा एक गोव्याच्या ताई आहेत बरं का, त्यांचं नाव आहे पूजा ठाकूर। तर त्या ताईने बघा ही लक्ष्मीची सुंदर पावलं आणि लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडे, खूप सुंदर क्वालिटीची आहे। तर असं हे पूजा साहित्य भरपूर ताईंना विधिवत पूजा करून दिलं जातं, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता। ताईंनी 2 एकूण कमळाचे दिवे घेतलेले आहेत, खूप सुंदर आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता। आणि हे जे तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू ठेवण्यासाठी मार्बलचे करंडे मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते। तर ताई म्हटले की ताई तुम्ही ज्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवलंय आणि स्वामींसमोर ठेवलंय तेच मला हवंय। तर हे बघा सिद्ध झालेलं आहे। तर ताईंची इच्छा होती की आपण जे सेवेमध्ये हळदी कुंकूचे करंडे ठेवलेले आहेत तेच त्यांना हवे होते। त्याजून बघू शकता सुंदर अशी बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी माता लक्ष्मीची गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे ही मार्बलमध्ये, ती सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे। आणि सुंदर अशी बघा ताईंनी मोती, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण उत्तर दिशेला बघा मोती ठेवतो। तर कसं असतं उत्तर कोपऱ्यामध्ये चांदीच्या वाटीमध्ये हे मोती ठेवायचे असतात। तर ताईंनी बघा एकूण हे मोती 21 आपल्याकडे घेतलेले आहेत बरं का। तर मोती माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे ही सुद्धा ताईंची मोत्यांचीच ऑर्डर आहे। त्याचबरोबर बघा ताईंनी सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितलाच असेल, हा सुंदर असा आपल्याकडे घेतलेला आहे अष्टलक्ष्मी दिवा मोर असणारा, फक्त 1750 रुपयामध्ये होलसेलमध्ये मिळतोय। आणि वरद असं स्वामींसाठी वस्त्र जे स्वामींना मी घातले ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर बरेच ताई बरंचसं पूजा साहित्य खरेदी करायला शॉपवरती येतात, त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा खरेदी करत असतात। तर ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यांनी मेसेज करा, अगदी घरपोच मिळेल। आणि शॉपला सुद्धा आपलं शॉप जे आहे ते चिंचवडमध्ये आहे, तुम्ही अगदी आपल्या शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता। तर बघा सुंदर अशी माता लक्ष्मीची मूर्ती आहे जी की मार्बलमध्ये आहे आणि धनाचा वर्षाव करणारी आहे। ज्या ज्या ताईंनी सुंदर अशी मूर्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा। योगीराज भगवानांची मूर्ती घेतलेली आहे, कारण त्यांचे मिस्टर खूप मोठे भक्त आहेत, त्यामुळे त्यांनी गाडीत ठेवण्यासाठी बघा
आदि योगीराज महाराजांचे म्हणजे शंकर आपल्या महादेवांचाच अवतार आहेत. तर आदि योगीराजची त्यांनी मूर्ती घेतलेली आहे आपल्याकडे सिल्वर कोटिंगमध्ये. त्याचबरोबर बघू शकता ताईंची सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा आहे मार्बलमध्ये आणि गोल्ड प्लेटेड. त्याचबरोबर ताईंनी बघा त्यांच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे सुंदर अशी बघा ही सरस्वतीची मूर्तीसुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर कुंचन सेवेसाठी ताईंनी एक मार्बलचा आपल्याकडे शंखचक्र नाम घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता शंखचक्र नाम तिलक भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. तर ताईंनी त्यांच्या कुंचन सेवेसाठी आणि त्यांच्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी, कारण नवीन आपलं घर आहे, लिव्हिंग रूममध्ये सुद्धा तुम्ही एक सकारात्मकता येण्यासाठी हे तुम्ही मार्बलचं शंखचक्र नाम ठेवू शकता. तर अशी ताईंची ऑर्डर आहे. त्याचबरोबर बघा ताईंनी त्यांच्या मुलासाठी, कारण त्यांचा मुलगासुद्धा 6वीला आहे, आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो, तर गाय आणि वासराचा जसं की संवाद चाललाय गोडसा, असं नटखट गप्पा, असं सुंदर अशी बघा बाप्पांची मूर्तीसुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे जी रेझिनमध्ये आहे. सुंदर अशी बाप्पांची मूर्ती. तर ताईंची ऑर्डर तुम्हाला बघायलाच मिळेल. तर हे जे आहेत ते आदि योगीनाथ आहेत. तर ह्याची मूर्ती बघा हे आपल्या शंकर भगवान म्हणजे महादेवांचा अवतार आहेत. तेव्हा तिने बघा सिल्वर कोटिंग खूप सुंदर आहे बरं काही बघू शकता. अशी सिल्वर कोटिंगमध्ये बघा ही मूर्ती घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सिल्वर गोल्डन 2 टोनमध्ये आहे, कारण मार्बलचे आहे आणि कोटिंग सिल्वर चांदीचं आहे आणि क्वालिटी उत्तम आहे. तर ही सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे. तर ही सुद्धा ताईंना आपण विधिवत पूजा करून देऊया, कारण महादेव हे भस्माचे देवता आहेत, त्यामुळे त्यांना हळदी कुंकू वगैरे चालत नाही. तर ही सुद्धा ताईंनी आपल्याकडे सुंदर अशी मूर्ती ऑर्डर केलेली आहे. त्याच बघू शकता ताईंनी आपल्याकडे तुपाचे 30 वातींचे डबे जे आहेत ते 3 घेतलेले आहेत एकूण, कारण ताई आरती करतात पंचारती. तर पंचारतीमध्ये छोटेसे 30 वातींचे डबे बसतात. एकूण बघा अर्धा तास चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती ह्या ताईंनी 3 डबे आपल्याकडे घेतलेले आहेत एकूण. तुम्ही बघू शकता क्वालिटी पण उत्तम आहे आणि ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा. तर ताईंची ऑर्डर मोठी आहे, मिसिंग काही राहायला नको. आणि ताई महिनाभर वेट करतायत माझा, कारण ताई तुमच्या हातून मला पूजा करून पाहिजे आणि व्हिडिओसुद्धा त्यांना हवा होता, कारण कसं असतं वेळ तेवढा नसतो ताईंनो सगळ्यांचा व्हिडिओ करण्यासाठी, कारण बाकीचे सुद्धा भरपूरसे कामं असतात बाहेरचे वगैरे. पूजा सगळ्यांची होते पण व्हिडिओला कसं एक स्पेशल वेळ द्यावा लागतो, त्यामुळे व्हिडिओ झाला नाही आहे. तर बघा ताईंनी 1 तास 10 मिनिटं चालणारे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे घेतलेले आहेत. तर बघू शकता अगदी पेड्यासारखे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. जसं की मी लावलंय बघा, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. गाईच्या तुपाच्या दिवा लावल्याने लक्ष्मी माता स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीचं आगमन होतं. तर बघा हा ताईने एकूण 2 डबे घेतलेले आहेत. तर अशी ताईंची तुम्हाला एक ऑर्डर बघायला मिळेल. ज्यांना हवे त्यांनी मेसेज करा. त्याचबरोबर बघू शकता ताईंनी बघा 250 ग्रॅम शुद्ध भीमसेन कापूर घेतलेला आहे, कारण शुद्ध भीमसेन कापराने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि सकारात्मकता नांदते. त्यामुळे बघा ताईंनी शुद्ध मंगलमचा भीमसेन कापूर 250 ग्रॅमचा एक पुडा घेतलेला आहे आपल्याकडं. तर सुद्धा मोगऱ्याचा धूपकोन सुद्धा ताईंनी घेतलेला आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि गुलाबाचा धूपकोन घेतलेला आहे हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. त्याचबरोबर ताईंनी बघा बखूरचा आपल्याकडे एक धूपकप घेतलाय. बखूरचा धूपकप आहे, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे हा सुद्धा एक ताईने आपल्याकडे घेतलेला आहे. रोजवूड अगरबत्ती घेतलेली आहे. तर ताई बघा आपल्या चॅनलवरती एक न्यू सबस्क्रायबर आहेत, त्या 1 महिन्यापासून आपलं चॅनल बघतायत आणि एकदमच ऑर्डर केली, कारण त्यांनी रिव्ह्यू फीडबॅक बघितले. कारण त्यांचं मत असं होतं की शीतलताई ऑनलाईन खूप फ्रॉड होतो, त्यामुळे मी ऑर्डर प्लेस करत नव्हते. एका ठिकाणावरून मी लक्ष्मीची एक सेवा घेतली होती आणि मला माहिती नव्हतं की ती सेवा ॲक्च्युअलमध्ये तुमच्याकडून आलेली आहे. तर ताईने आपल्याकडे पुन्हा एक कुंचन घेतलेलं आहे बरं का, कारण कसं असतं ताई म्हणजे जसे तुमचे व्हिडिओ बघते, जसे तुमचे रिव्ह्यू बघते आणि तुमच्या लोकांचे अनुभव बघते, तर मलाही वाटतं की मी इथूनच सिद्ध करून घेऊ, कारण ताईंचा विश्वास बसला 1 महिन्यानंतर. कारण ही ताई बघत होत्या व्हिडिओ, पण कसं असतं ऑनलाईन खूप फ्रॉड होतो, त्यामुळे ताई म्हटल्या मी तुमचं चॅनल एकदा व्हेरीफाय केलं, तुमच्या चॅनलवरती मी ट्रस्ट ठेवण्यासाठी खूप व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर ताईंनी एवढी मोठी खरेदी केली. तर ही रोजवूड अगरबत्ती जी आहे ती ताईंनी एकूण बघा 7 क्वांटिटीमध्ये घेतल्यात, कारण स्टॉकआउट ऐकायला नको म्हणून ताईंच्या 7 रोजवूडच्या अगरबत्त्या आहेत आपल्याकडं. तर ताईंची बघा ही मोगरा फ्लेवरची एक अगरबत्ती आहे. सगळ्या फ्लेवरच्या ताईंनी एक अगरबत्त्या घेतलेल्या आहेत. त्याच बघू शकता शिव फ्लोरा अगरबत्ती ही सोमवारच्या दिवशी लावा, खूप छान सुगंध आहे. आपल्या कोणत्याही अगरबत्तीमध्ये केमिकल हा प्रकार तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही. अस्थमा वगैरे ज्यांना त्रास आहे अगरबत्तीचा, उग्रट वास येणे किंवा खूप त्रास होतो, तर बघा ही सुद्धा अगरबत्ती मी बालाजी लावलेली आहे स्वामींना. किती छान आणि दिवसभर ह्याचा सुगंध दरवळतो. तर ताईंनी बघा शिव फ्लोरा मसाला अगरबत्ती आपल्याकडे घेतलेली आहे. श्रीगंध बघू शकता अल्ट्रा प्रीमियमची बघा सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही श्रीगंध अगरबत्ती सुद्धा एकूण ताईंनी आपल्याकडे ह्या एक आउटर घेतलेला आहे 5 अगरबत्त्या. कारण ताईंना अगरबत्त्या खूप आपल्या आवडल्या, कारण व्हिडिओमध्ये ताई कंटिन्यू माझ्या लाईव्हमध्ये कमेंट बघतात ज्या ताईंच्या अगरबत्त्याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत आपले फीडबॅक, त्यामुळे ताईंनी एक आउटर घेतलेला आहे पूर्ण.
त्याच बघू शकता बगीची अगरबत्ती ताईंनी एक घेतलेली आहे. म्हणजे अगरबत्त्या ताईंना आवडतात आणि ताई सेवा करतात, पण त्यांच्या सर्चमध्ये त्या यूट्यूब वगैरे जास्त बघत नाही आहेत, पण 1 महिन्यापासून ताई आपलं चॅनल बघतात. त्यामुळे बघा ताईंनी प्रत्येक अगरबत्ती एक क्वांटिटी 5 क्वांटिटी आपल्याकडे घेतलेली आहे. बखूर अगरबत्ती एक घेतलेली आहे. ताई म्हटलं ताई मी सगळ्या अगरबत्त्या ट्राय करेन आणि जी मला सर्वात जास्त आवडेल त्या अगरबत्तीची मी महिन्याला तुम्हाला एकदम ऑर्डर देईल. तर ताईंनी बघा ही बखूर अगरबत्ती घेतलेली आहे. तर बघा सगळ्यांचा आवडता हा आपल्याकडला अष्टगंध आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का. ज्या ताईंनी आपल्याकडे ही अष्टगंध घेतला त्या ताईंनी पुन्हा अष्टगंधाची ऑर्डर केलेली आहे. तर एकूण ताईंनी बघा आपल्याकडे 3 अष्टगंध घेतलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या बहिणीसाठी आणि त्यांच्या जाऊबाईसाठी. तर बघा हा आपल्याकडला अष्टगंध आहे स्वामी मूर्ती आर्टचा. क्वालिटी उत्तम आहे. त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी ताईंनी त्यांच्या दरवाजामध्ये भरून ठेवण्यासाठी आपल्याकडे हा कलश घेतलेला आहे बरं का. हा कलश लिमिटेड स्टॉक आहे बरं का. किती कलश आहेत ओंकार? तर लिमिटेड 4-5 राहिले असतील, तर ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा. कारण त्यांच्या दरवाजामध्ये बघा पाणी, गुलाबाचं फूल आणि त्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपण गुलाबजल, पवित्र जल ह्याच्यामध्ये थोडासा कापूर ठेवा, कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होईल, लक्ष्मी मातेचं आगमन होईल, म्हणून ताईंनी हा एक आपल्याकडे कलश घेतलेला आहे. त्याचबरोबर ताईंनी बघा पंचपाळ घेतलेला आहे. हे त्यांना गिफ्ट द्यायचं आहे, कारण आपल्या बहिणीला, आईला किंवा नातेवाईकांना हळदी कुंकवाचा सुवासिनीचा अलंकार दिला तर आपल्याला सौभाग्य लाभतं. तर ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. ह्याच्यावरती बघा सुंदर असा मोर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू आणि ह्याच्यामध्ये गुलाल वगैरे ठेवू शकता. ज्या ताईंना हवं आहे त्यांनी मेसेज करा. तर रुद्राक्ष अगरबत्ती ताईंनी एकूण 3 घेतल्यात. बरोबर 1.5 तास चालते बरं का रुद्राक्ष अगरबत्ती. तर ह्यातली फक्त एक स्टिक सिंगल लावा. बरोबर 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे. एकच स्टिक लावा, बरोबर 1.5 तास चालते. ज्या ताईंना ही रुद्राक्ष अगरबत्ती हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुकुटची किंमत डबल असते, प्राइस डबलच होते बरं का. कारण ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षीच्या प्राइसमध्ये खूप फरक असतो. तर ताईंनी बघा त्यांच्या घरासाठी EV लाईट घेतलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा अनुभव असेल की जी लोक निगेटिव्ह असतात, म्हणजेच आपले नातेवाईक, आजूबाजूचे लोक आपल्या घरात येऊन गेल्यानंतर आपल्या घरात वादविवाद होतो किंवा घरामध्ये कोणतं आजारी पडतं, अशा घटना तुमच्यासोबत पण घडत असतील तर समजा की आपल्या घराला निगेटिव्ह लोकांची नजर लागते. आणि शॉपला सुद्धा, अगदी व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही हा नजरबट्टू, ह्याला EV लाईट असं म्हणतात, तर हा नजरबट्टू लावू शकता. तर ताईंनी बघा हा नजरबट्टू सुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे. खूप सुंदर आहे बरं का. ज्या ताईंना घरामध्ये लावण्यासाठी नजरबट्टू हवा आहे त्या ताईंनी मेसेज करा. तर बघा ताईंनी हा लक्ष्मी मातेचा मुकुट घेतलाय. तो मुकुट दुसऱ्या ताईंचा बुकिंगचा होता. तर ताईंनी बघा महालक्ष्मी आणि बालाजी दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे बरं का. ह्याच्यामध्ये महालक्ष्मी आणि बालाजी खूप सुंदर आणि छान क्वालिटी. बघा महालक्ष्मी आणि बालाजीचा मुकुट जो आहे पुढच्या वर्षी डबल किंमत होते बरं का ताईंनो. कारण कसं असतं प्रत्येक वर्षी महागाई वाढते. त्यामुळे बघा ह्या वर्षी बऱ्याचशाच ताईंनी आपल्याला कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट घेतलेले आहेत. तर क्वालिटी खूप सुंदर आहे. हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचाच आहे बरं का. तर ताईंनी हा महालक्ष्मी मातेचा मुकुट आपल्याला ऑर्डर केलेला आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. ह्या वर्षी खरेदी करा आणि जसं तसा कॅरीबॅगमध्ये ठेवा. कारण कसं आहे मार्गशीर्ष महिना आला की आपली धावपळ उडते, मुकुट घ्यायचं आहे, बाजारात जायचं आहे, मार्केटमध्ये, आणि अगदी हवा तसा मनाला भेटत नाही आहे. त्यामुळे ह्या वर्षी यंदाच्याच वर्षी तुम्ही कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर हा सुंदरसा बघा तिरुपती व्यंकटेश्वर बालाजीचा टोप आहे, वरती मुकुट आणि खाली माता लक्ष्मीचं रूप आहे. तर हा सुद्धा खूप सुंदर असा मुकुट आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. हा सुद्धा ताईंचा ऑर्डरचाच आहे बरं का. क्वालिटी खूप सुंदर आहे. जो हवा त्यासाठी मेसेज करा. त्याच्यावर बघू शकता ताईंच्या घरामध्ये ताईंची एक मदत हेल्प करायला एक ताई येते बरं का. कारण त्यांना कामवाली म्हणणंही चुकीचं आहे. कारण आपल्या घरामध्ये जे पण हेल्प करायला येतात, आपल्या घरी कामासाठी येतात, ते सुद्धा आपल्याला एक मदत करतात. कारण कसं असतं आपल्या निमित्ताने त्यांचं काहीतरी थोडंफार घर चालताना आपल्याला त्यांची हेल्प होते. तर त्यांनी त्यांच्यासाठी बघा स्वामींचा फोटो घेतला आहे. कारण त्यांची पूजा बघून त्यांना त्या ताईंनी फोटो मागितला होता. तर ताईंनी बघा आपल्याकडे स्वामींचा सुंदर असा फोटो घेतलेला आहे. आणि स्वामी कृपेने ज्या ताईंच्या घरी स्वामी चाललेले आहेत त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेऊ देईल. त्यांच्या सेवेचा कृपाशीर्वाद ज्या ताईसाठी घेतलाय त्या ताईंना मिळावा ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते. तर ताईंनी कुंचन सेवेसाठी बघा आपल्याकडे लक्ष्मीचा हा फोटो सुंदर असा घेतलेला आहे, जो की धनाचा वर्षाव करणार आहे. तर हा सुद्धा आपल्याला होलसेलमध्ये आहे बरं का. ज्या ताईंना धनाचा वर्षाव करा लक्ष्मीचा फोटो हवा आहे त्या ताईंनी मेसेज करा. कारण ताईंनी बघा 1 महिन्यात भरपूर चॅनल बघितले आणि ताई म्हटले की ताई एकदम विश्वास आणि खरी सेवा ही तुमच्या चॅनलवरतीच मला बघायला मिळाली. त्यामुळे मी पूर्ण विश्वासाने एवढी मोठी ऑर्डर फर्स्ट टाईम करते. कारण कसं असतं शेवटी विश्वास, श्रद्धा आणि आपण जे करतोय ते स्वतःच्या स्व अनुभवातलं असायला पाहिजे ना की दुसऱ्याचं असायला पाहिजे. त्यामुळे ताईंनी 1 महिना आपलं चॅनलचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर एवढी मोठी ऑर्डर केलेली आहे.
तुम्ही व्हिडिओ बघून थकाल, पण ताईंची ऑर्डर संपणार नाही, एवढी मोठी ऑर्डर आहे. तर धनाचा वर्षाव करणार ताईंनी लक्ष्मीचा फोटोसुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे. हेल्थ आणि वेल्थ हे ब्रासलेटसुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि हेल्थ वेल्थचं ब्रासलेट जे आहे ते बघू शकता, सर्टिफिकेटसोबत आपल्याकडे मिळतं, लॅब टेस्टेड. त्याचबरोबर बघा ताईंनी सेवनचक्र ब्रासलेट घेतलेलं आहे त्यांच्या मिस्टरांसाठी. आणि फिरोजा म्हणजेच आपलं संरक्षण करतं. तर सलमान खानसारखे हिरोसुद्धा हातामध्ये फिरोजा टॉर्कवाईज घालतात. तर ह्याचं चांगलं महत्त्व आहे. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी सुद्धा तुम्ही हा फिरोजा टॉर्कवाईज घालू शकता. तर हे ब्रासलेटसुद्धा लॅब टेस्टेड आहे आणि आपल्या संरक्षणासाठी खूप चांगलं आहे. तर एकूण बघा ताईंनी आपल्याकडे 3 ब्रासलेट खरेदी केलेले आहेत. खूप सुंदर ह्याचे रिझल्ट आहेत बरं का. फक्त ह्या स्टोनचा रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो बरं का ताईंनो, कारण तूप खाल्लं की रूप येत नाही. प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट हा मिळतो, पण थोडासा वेळ लागतो, कारण हा स्टोन जमिनीतनं निघलेला आहे. तर त्याचे रिझल्ट किंवा त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होण्यासाठी काही वेळ जाऊन द्यावा लागतो. तर हे 3 ब्रासलेट आहेत ताईंचे. ताईंनी आपल्याला यार्डली म्हणजे हे फूल आपल्या राज्यात तर नाही होत आहे, कारण बाहेरच्या देशामध्ये भरपूर या फुलाची उत्पत्ती होते. तर हे ताईंनी धूप कोणसुद्धा घेतलेलं आहे बरं का आपल्याकडं, खूप सुंदर क्वालिटी आहे. तर आता आपण ताईंच्या लक्ष्मीसमोर त्यांच्या धनलक्ष्मी कुंचन सेवा करून देणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही 1 तास 10 मिनिटं चालणारा लावू शकता. आणि हा लावून तुम्ही लक्ष्मीची सेवा करा, कारण लक्ष्मी मातेचा सिम्बॉल किंवा लक्ष्मीला प्रिय असणारं कमळ आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी माता नक्की आकर्षित होते. तर आपण धनलक्ष्मी कुंचन सेवासुद्धा ताईंना करून देऊया. आणि ताईंनी बघा अगदी पूजेमधला ट्रे घेतलाय. त्या खूप दिवस बघत होत्या. ताई म्हटले की ताई त्याच्यामध्ये जे कुंकू ठेवलंय ते सिद्ध झालेलं असेल, थोडंफार कुंकू आणि हा ट्रे असाच मला द्या. तर बघा ह्याच्यामध्ये हळद आणि ह्याच्यामध्ये आपण कुंकू ठेवलेलं आहे. तर ताईंच्या कुंचनची आपण विधिवत सेवा करूया, कारण ताईंनी कुंचन खूप छान असा घेतलाय. लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ताईंनी घेतलेली आहे. तर स्वामी ताईंना सुद्धा तुमचा कृपा आशीर्वाद मिळावा ही मी तुमच्या चरणी प्रार्थना करते, कारण स्वामी सर्वांना काही ना काही तर रूपामध्ये दर्शन देतात आणि प्रत्येकाच्या चांगल्या मनोकामना पूर्ण होतात, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर आपण ताईंच्या कुंचनची सेवा करणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा मनोमनी मंत्र म्हणू शकता जेव्हा व्हिडिओ बघता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर हा ताईंचा कुंचन आहे. या कुंचनला आपण हळदी कुंकू लावून अलंकारित करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ह्या मंत्राचं पठण करत करत कुंचनला तुम्हाला अलंकारित करायचं आहे. आणि तुम्हाला ही सेवा देवघरात जर नसेल बसल तर तुम्ही अशी ही सेवा वेगळ्या आसनावरती, पाटावरती, चौरंगावरती मांडून करू शकता. त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडे सेवेसाठी काही रत्न घेतलेले आहेत, जे की पोवळा आहे, गोमती चक्र आहे. तर त्या सेवेसाठी बघा तांदळाची सेवा आहे, पण ह्याच्यामध्ये तांदूळ ताई टाकतील. तर तांदळाची सेवा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत ह्याच्यामध्ये कवड्या टाकायच्या आहेत. त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये गोमती चक्र टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा ह्या बांगड्या आहेत ज्या ताटामध्ये तुम्हाला अलंकारित करायच्या आहेत. त्याचं तुम्ही बघू शकता हे उधळायचं फूल आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा हे पारिजातकचं फूल आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा हे श्रीफळ आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर बघा ताईंनी जास्वंदाचं फूल घेतलं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. पवळा गुंज ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हा पवळा आहे. ओम श्री महालक्ष्मी. तांदूळ रत्न अशी सेवा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर कमळाचं फूल सगळ्यात शेवटी ठेवायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ताईंनी चांदीचं हळकुंड घेतलेलं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि ताईंनी लवंगे घेतलेले आहे सेवेसाठी. हे सगळे रत्न तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आणि सेवा करताना गुलाबाची अगरबत्ती, गुलाबाचा अत्तर वापरा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला ही कुंचन सेवा पूर्ण करायची आहे. आणि त्याच्यामध्ये बघा एकूण 11 अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत. आणि गुंज जे आहे ते 11 टाका, 7 टाका किंवा 5 क्वांटिटीमध्ये टाका. तर ताईंनी बघा 11 अक्षदा आणि 11 गुंजसुद्धा आपल्याकडे घेतलेल्या आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करत करत ही सेवा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर बघा ही सेवेतले जी रत्न आहेत, स्वामींनी फुल टाकलं पडलं, तर बघा ह्या सेवेमधले जे रत्न आहेत दाखव. स्वामींनी टाकलं बरं का. आपण ज्या साईडला
सेवा करतोय त्या साईडला स्वामींचं हे फूल स्वामींनी आशीर्वाद रूपामध्ये ताईंना दिलेलं आहे. तर जी रत्न आहेत ती रत्नसुद्धा तुम्हाला ह्या पोटलीमध्ये हे बघा, ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची पोटली आहे येल्लो कलरची. तर हे फूल दिलं आहे बरं का स्वामींनी, स्वामींचा कृपाशीर्वाद आहे. तर ह्या पोटलीला बघा तुम्हाला अत्तर लावायचं आहे गुलाबाचं, आणि अत्तर लावून तुम्हाला ही पोटली जी आहे ती तुमच्या कॅश बॉक्समध्ये, जसं की कपाटात जिथं तुम्ही सगळे चांदीचे रत्न ठेवणार आणि त्यातल्या तांदळाचा नैवेद्यासाठी भात करायचा आहे. तर अशी तुम्हाला सेवा ही धनलक्ष्मी कुंचन करायची आहे. आणि स्वामी कृपेने सगळ्यांची इच्छा पूर्ण नक्कीच होतील माता लक्ष्मीच्या कृपेने. फक्त सेवा तुम्ही मनोभावे करा, आणि जी सेवा कराल त्या सेवेमध्ये सातत्य आणि सेवेमध्ये भाव असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर चांदीसुद्धा ताईंनी वस्तू घेतलेल्या आहेत. त्याच बघा ताईंनी एक इच्छापूर्ती कलशसुद्धा घेतलेला आहे बरं का. ह्याची पण आपण विधिवत पूजा करून ताईंना देऊया, कारण ताईंनी इच्छा त्यांची पूर्ण होण्यासाठी. म्हणजे आपलं चॅनल ते 1 महिना झालं बघताय, आणि सगळ्या व्हिडिओचे सगळे स्क्रीनशॉट ताईंनी काढून ठेवलेले आहेत बरं का. अगदी जुने आपले 1 वर्षापूर्वीच्या व्हिडिओचं सुद्धा तिने इन्क्वायरी केली. पण कसं आहे, 1 वर्षानंतर सामान ते नसतं, कारण पूजेचं सामान किंवा मुकुट वगैरे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला प्रत्येक वर्षी बघायला मिळतात. तर ताईंनी बघा सगळ्या व्हिडिओच्या अगदी मनापासून, म्हणजे 1 महिन्यामध्ये आपल्या चॅनल एवढं सर्च केलं ताईंनी, आणि त्यांना खूप छान वाटली सेवा वगैरे. आणि स्वामींनी बघा साक्षात फूल दिलेलं आहे. पहिलं कुंचनवर इथं दिलं लक्ष्मी मातेच्या, आणि दुसऱ्यांदा त्यांच्या अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये. तर कसं असतं माहिती आहे का, स्वामींची कृपा असण्यासाठी सुद्धा आपली भक्ती तेवढी प्रामाणिक असावी लागते. आणि ज्याच्या हातून सेवा करताय त्याच्या हातून तुम्हाला लाभ भेटला पाहिजे, कारण सेवा कोणाच्या हातून घेऊन लाभत नाही. प्रत्येक गोष्ट आपण आपल्या गुरुकडून का घेतो, कारण आपल्याला आपल्या गुरूंचं पाठबळ मिळतं. त्याचबरोबर बघा ताईंनी सुंदर असा बघा खलबत्ता घेतलाय बरं का. म्हणजे त्या म्हटल्या की खलबत्तासुद्धा त्यांनी बघितलं होतं आपल्या एक 7-8 महिन्याच्या व्हिडिओमध्ये, तो सुद्धा स्क्रीनशॉट काढला ह्या मार्बलचा, आणि नशीब बघा तो स्टॉकमध्ये आहे. आणि या सुंदरसा ताईंनी बघा मार्बलचा खलबत्ता, लसूण आलं वगैरे तुम्ही कुटण्यासाठी घेऊ शकता, किंवा अगदी शोसाठी तुम्ही ठेवू शकता. तर बघा हे अगरबत्तीचे स्टँड आहेत, ते स्टँडसुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेलं आहे अगरबत्तीचं मार्बलमध्ये. तर बघा सुंदर अशी ताईंची ऑर्डर आहे, आणि खूप छान वाटलं, कारण त्या महिनाभर चॅनल बघून एवढं सगळं पूजा साहित्य त्या बघत होत्या. भरपूरसे स्क्रीनशॉट आले ताईंचे. आणि स्वामींची मूर्ती ताईंना पण घ्यायची आहे माझ्यासारखी बरं का. पण ताई म्हटलं ताई प्रकट दिनच्या अगोदर मी 3 दिवस बुकिंग करेन. पण कसं होतं ताईंनो, प्रकट दिनला सगळ्यांनी मूर्त्या बुक केल्या तर लवकर मिळेल घ्यायची गॅरंटी नाही, कारण काही भागामध्ये बघा ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम्स आहे. ट्रॅव्हल्समुळं काही भागामध्ये मूर्त्या पोहोचू शकत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला अगोदर बुकिंग करावी लागेल स्वामींच्या मूर्तीसाठी. ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी अगोदर तुम्ही बुकिंग करा 8 दिवस तरी, कारण प्रकट दिन 31 मार्चला आहे. ताईंनी बघा पेन फोल्डर पण आपल्याला घेतलेला आहे प्युअर मार्बलचा. ह्याच्यामध्ये पेन वगैरे तुम्ही ठेवू शकता, आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं बघा पेन फोल्डरसुद्धा ताईंनी आपल्याला घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पेन वगैरे ठेवू शकता, ऑफिससाठी खूप चांगलं आहे, किंवा एखाद्याला भेट देण्यासाठी. त्याचबरोबर बघा कुबेर भगवान म्हणजेच धनाची देवता आहेत. त्यामुळे बघा कुबेर भगवानची ताईंनी बघा आपल्याकडे पितळेची मूर्ती घेतलेली आहे. तर कुबेर भगवान याची विधिवत पूजा करून तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला कपाटामध्ये तोंड करून कुबेर भगवानांची मूर्ती ठेवायची आहे. कुबेर भगवान म्हणजे धनाचा देवता. तर ज्या ताईंना कुबेर भगवानची सुंदर अशी मूर्ती हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर सर्वांना चांगले अनुभव येऊ देत, आणि स्वामींची सेवा अशीच घरोघरी म्हणजे घडू दे. सगळ्यांच्या घरोघरी स्वामींची सेवा, माता लक्ष्मीची सेवा होऊ दे, हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. ताईंनी बघा त्यांच्या किचन वाट्यावरती ठेवण्यासाठी किंवा अन्नपूर्णा स्वरूपात स्वामी यांची सेवा करण्यासाठी ही एक मूर्ती त्यांनी घेतलेली आहे. खास त्यांनी स्टँड पण बनवलेला आहे. आणि ताई म्हटल्या की मी माझा व्हिडिओ छानसा बनवून पण तुम्हाला पाठवेल, कारण खूप कमी वेळामध्ये ताई म्हटल्या एवढी मी शॉपिंग केली ताई, कारण 1 महिना चॅनल बघत होते आणि खूप काही घेऊसं वाटतं. पण ताई म्हटलं नेक्स्ट टाईम मी पुण्याला येणार आहे. तर ताईंनी बघा पॅरेट स्टोनचा एक व्हिडिओ बघितला होता, आणि पॅरेट स्टोनसाठी बघा ठेवण्यासाठी ताईंनी चांदीची लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे, कारण ही सेवा जी आहे पॅरेट स्टोनची ती माता लक्ष्मी आकर्षित करणारी सेवा आहे. ताईंचा चांदीचा शिक्का पण आहे बरं का धनलक्ष्मी कुंचन सेवेचा. तर त्याचीसुद्धा आपण विधिवत पूजा करून ताईंना देऊया, कारण कुंचन सेवेचं ताईंनी एकूण किट घेतले पूर्ण, कारण ताई खूप सेवा करतात बरं का अध्यात्माच्या. फक्त ताई म्हणले की यूट्यूब चॅनल मी खूप बघत नाही ताई, पण त्यांच्या मुलीने दाखवलं की ताई स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती आई तू व्हिडिओ बघ, खूप छान सेवा असतात त्यांच्या, आणि कुंचन सेवा तू नक्की घे, कारण त्यांची मुलगी जी आहे ती हैदराबादला असते कामानिमित्त. तर त्या ताईंनी आपले एकदा व्हिडिओ स्वामींची रील्स बनवली छोटीशी बघितली होती इंस्टावर, त्या इंस्टावरून आपल्या यूट्यूबवर आल्या. हे बघा स्वामींनी फुल दिलं पुन्हा
इंस्टावरून यूट्यूबवरती आल्या आणि ताईंना ही सेवा खूप आवडली आणि ताई म्हणले की माझ्या मुलीची इच्छा होती की तुमच्याकडून मी काहीतरी पूजा साहित्य घ्याव्या. तर ताई म्हणले की मी एवढं विश्वास ठेवत नाही ऑनलाईन, तरी मी तिने सांगितलं म्हणून चॅनल बघितलं आणि ताईंनी बघा एवढी मोठी खरेदी केली आहे. माता लक्ष्मीची मूर्ती घेतली आहे, गणपती बाप्पाची चांदीची घेतली आणि चांदीची अन्नपूर्णासुद्धा ताईंनी घेतली, तुम्ही बघू शकता. कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आणि आपली जी चांदी आहे ती प्युअर शुद्ध कोल्हापूरची चांदी आहे बरं का. ज्यांना चांदीच्या मूर्त्या हव्या आहेत अन्नपूर्णा मातेच्या किंवा सगळ्या देवी देवतांच्या, त्या ताई आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करून चांदीची मूर्ती वगैरे घेऊ शकतात. किती ग्रॅम आहे, किती वेट आहे हे तुम्हाला मेसेज केल्यावरती आमची टीम सांगते किती ग्रॅमच्या किती वेटच्या आपल्याकडं अन्नपूर्णा मातेच्या किंवा चांदीच्या देवी देवतांच्या मूर्त्या मिळतात. तर अशी ताईंची ऑर्डर होती. आणि बघा आता महाशिवरात्र येते, तर ताईंनी बघा चांदीचं बेलपत्र घेतलेलं आहे आणि ह्या बेलपत्राला तुम्हाला हे बेलपत्र जे आहे ते महादेवाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे तुमची चांगली इच्छा बोलून. तर ह्याच्यावरती बघा दुधाचा, तुपाचा, पंचामृतचा आधी अभिषेक करा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला गुरुबळ मिळण्यासाठी, आणि ते तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे महाशिवरात्रीला. तर ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया आणि ताईंना देऊया. तर स्वामी कृपेने सर्वांच्या चांगल्या. ह्याच्यावरती पांढरं फूल तुम्हाला व्हायचं आहे बरं का. ह्या जो काही आपल्याकडे हे मिळतं आहे आपल्याकडं बेलपत्र, त्याच्यावरती पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला अगदी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. तुम्ही कोणालाही दानसुद्धा देऊ शकता किंवा अगदी मंदिरामध्ये चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवघरामधले सुद्धा तुम्ही तुमच्या पिंडीवरती ठेवू शकता. फक्त कसं आहे माहिती आहे का, हा पारद शिवलिंग जे आहे त्याच्यावरती ठेवू नका, कारण काय होतं पारा चांदी खातो. कारण हे चांदीचं ताईंनी शिवलिंग आपल्याकडे घेतलेलं आहे आणि ताईंच्या सगळ्या मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. खाली मी नंबर देते, त्या नंबरला मेसेज करा, कॉल करा. स्वामी मूर्ती आर्ट जे शॉप आहे ते चिंचवड गावामध्ये आहे. चिंचवड गावापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यासोबत ज्या ताईंना स्वामी मूर्ती आर्टमध्ये म्हणजे स्वामींची सेवा म्हणू आपण, जॉब नाही, भरपूर ताई आमच्याकडे स्वामींची सेवा करतात. कारण आपल्याकडे भरपूरचा स्टाफ आहे. जे इच्छुक आहेत त्या ताईंनी स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही जॉबसाठी येऊ शकता. फक्त आपलं शॉप जे आहे ते चिंचवडपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ज्यांना खरंच कामाची गरज आहे आणि सेवा आवडते अशाच ताईंनी जॉबची आमच्याकडे इन्क्वायरी करावी. कारण कसं असतं, शेवटी श्रद्धा आणि भाव असायला पाहिजे आणि सात्विकता असायला पाहिजे आणि स्वामींची इच्छा असेल तर तुमच्यापर्यंत नक्की स्वामी पोचतील आणि तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये छान सेवा करू शकाल. सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.